श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्नान करण्याची योग्य वेळ कोणती, स्नानाचे किती प्रकार आहेत व कोणत्या प्रकारचे स्नान कोणत्या वेळी केले तर फायदा होतो. स्नानाचे 5 प्रकार आहेत. शास्त्रानुसार ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान, मानव स्नान, दानव स्नान असे 5 प्रकार आहेत. या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेली आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय, म्हणजेच दिवसातील पहाटे 3 ते 5 ही वेळ सर्वात शुभ आहे. ही वेळ भगवंतांची असते, म्हणून यावेळी केलेले स्नान सर्वश्रेष्ठ असते. ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्या जीवनात सुख, समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत केलेल्या या स्नानाला ही खूप श्रेष्ठ दान मानले जाते. यावेळी स्नान केल्यास आपल्या शरीरात, मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. सकाळी सूर्योदयापूर्वी चांदण्यात दिसत असतात, तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. यावेळी स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते. सकाळी 6 ते 8 या वेळेस केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. सकाळी 8 नंतर जे स्नान केले जाते त्यात राक्षस स्नान असे म्हटले जाते. हे अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैविक शक्ती खूप कमी झालेली असते. यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही, ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते. म्हणून सकाळी 8 वाजता नंतर कधीही स्नान करू नये. स्त्रियांनी 8 नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातील सुख, समृद्धी निघून जाते. काही व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ असते. जी व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कंटाळा या गोष्टी असतात. या लोकांचा चिडचिडपणा वाढतो, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात. गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मस्नान, देवस्नान व ऋषीस्नान किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे. रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंतांचे स्मरण करावे. स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीराबरोबरच मन शुद्ध व पवित्र होते आणि आपल्या अनेक अडचणींचाही अंत होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.